आमदार महेंद्र थोरवे यांनी अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेला मदत केल्याच्या नंतर त्यांच्या मतदारसंघामधले असंख्य कार्यकर्ते जे आहेत ते नाराज झालेले आहेत आणि जवळपास 38 कार्यकर्त्यांनी जे आहेत आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे जे आहेत ते तालुका प्रमुख संदेश पाटील यांच्याकडे सोपवलेले आहेत। आपल्यासोबत खालापूरचे तालुका अध्यक्ष ज्यांनी स्वतः देखील राजीनामा दिलेला आहे ते संदेश पाटील स्वतः आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया अधिकची माहिती। सर, काय सांगाल एकंदरीत आपण कार्यकर्त्यांनी जे राजीनामे आपल्याकडे दिले आहेत आणि आपण देखील राजीनामा जो आहे तो वरिष्ठ पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द केलेला आहे, काय नेमक्या भावना आहेत? जेव्हा शिंदे सेना वेगळी झाली त्यानंतर तिन्ही आमदारांची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या सोबत आम्ही राहत असताना आमच्या मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी चांगलं काम करत असताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि एकनाथजी शिंदे साहेब आता काम करायला बरं वाटतं त्याच्यासोबत की ते चांगलं काम करतात आणि आम्हाला आनंद आहे की अशा चांगल्या माणसासोबत आम्ही काम करतोय आणि अभिमानाची गोष्ट वाटते। परंतु हे होत असताना आमच्यासोबत कायम तटकरे साहेबांचा संघर्ष कायम राहिला राष्ट्रवादीचा आणि संघर्ष होत असताना आमदार साहेबांनी जी का भूमिका मांडली त्या भूमिकेच्या सोबत आम्ही राहिलो। महेंद्र थोरवे यांनी जे आहे ते पण सुद्धा त्यांनी भूमिका मांडली त्यासोबत मी राहिलो आणि चांगलं आकर्षण त्यांच्यासोबत माझं होतं की नेहमी जेव्हा का अलिबागला काम असायचं तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत असायचो किंवा फोन करायचं, चहा पाणी करायचं व्यवस्था करतो आम्ही यायचो। म्हणजे असं हे झालं। जेव्हा तालुका प्रमुख अध्यक्ष झालो तेव्हा मी आणि माझ्या नंतर सोबत जी काही लोक आली ही बरीचशी लोक माझ्यासोबत तेव्हा आली आणि ती राहिली आणि आम्ही एक दिलाने आम्ही काम केलं। काम करत असताना खूप तिढा राष्ट्रवादीनं आमच्यामध्ये झाला। आता महायुती बोलता आणि महायुतीमध्ये आता जे काय होऊन ज्या स्थानिक स्वराज्य इलेक्शन झाले, नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, ग्रामपंचायती असतील, विधानसभा असेल, लोकसभा असतील आणि आता ही कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली। ह्याच्या आधी काय झालं, आमचा थेट संघर्ष हा राष्ट्रवादी सोबत झाला। म्हणजे ग्रास लेवलपासून वरपर्यंत असंख्य गाव आमचे शिंदे सेना राष्ट्रवादी दोन तट झाले। दोन तट होत असताना आता आमच्या विरुद्ध बेरजेचा गणित खेळताना महायुती म्हणून लढत असताना तटकरे साहेबांनी ह्या मतदारसंघ या 2-3 मतदारसंघामध्ये उभाटाशी युती करून आम्हाला चित करण्याचा प्रयत्न केला। तर अशा बऱ्याचशा सीट गेला, आम्ही संघर्ष केला कारण का नाही आपल्याला संघर्ष राष्ट्रवादी आपल्या आघाडीचा म्हणून संघर्ष केला। मग त्यानंतर आता जी काय निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये अचानकपणे आमचे आमदार महेंद्र थोरवे हे अचानकपणे त्यांना आदेश वरून आल्यामुळे ते तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला ते पटलं नाही। बघा आम्ही साफसुथरे राजकारण करणारे लोक आहेत, निष्ठावंत आम्ही शिवसैनिक आहोत आणि आम्ही शिवसेनेची मागची भावना आहे तीच आमची भावना आहे। मी वयाच्या बालपणापासून मी शिवसैनिक आहे। बाळासाहेबांचे विचार आमच्या मनामध्ये कोरलेले आहेत, दिघे साहेबांचे विचार आमच्या मनामध्ये कोरलेले आहेत आणि ते असताना सुद्धा आम्हाला ते बघवलं नाही आणि मी सत्तेमध्ये तालुका प्रमुख असताना मी तो पद राजीनामा देऊन सोडला। असले सत्तेतलं पद जी आम्हाला नाचक्की होईल आता पण राजीनामा दिला। आता पण काल ते निवडणूक जिंकले आणि कार्यकर्त्यांनी कैसा हराया आमच्या आमदार महेंद्र थोरवेंचा फोटो लावला आणि निष्ठावंत शिवसैनिकांचे अभिनंदन कैसा मजा आया। कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते जे ते तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करतायत का? हो, डिवचण्याचा प्रयत्न करतात। इथे आता बघा मेसेज आला, तुम्हाला मेसेज मी दाखवतो। हा जो SMS आहे कैसा, एक मिनिट, हा मेसेज पाठवला। हा मेसेज कसं वाटतं बघा, म्हणजे तुम्ही आता निवडून आलेत, तुम्ही बिनविरोध झालेत, बिनविरोध होताना वाचून दाखवा, प्रेक्षकांना दाखवा। आमच्या आमदार साहेबांचा आमचा फोटो आहे इथे आणि खाली आणि प्रेक्षकांना दाखवा। हा आपण पाहू शकतो, हा मेसेज आहे गायकरांच्या आलं, तुम्ही वाचून दाखवा तो मेसेज। अनिकेत भाई यांची कोकण पदवीधर मतदारसंघ परिषद नाही कोकण विधान अनिकेत भाई यांची कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। सर्व निष्ठावंत सैनिकांचे अभिनंदन। कैसा मजा आया, म्हणजे आमच्या जखमी तुम्ही मीठ तोडता का, म्हणजे आम्हाला दिवसता का आमच्या सैनिकांना? गावागावामध्ये हा तणाव चालू आहे इथे आणि त्या तणावाचं नक्कीच आम्ही उत्तर दिलेलं आहे आणि आम्ही सगळ्यांनी सामूहिक राजीनामे देणार आहेत। किती आता सध्या तरी पदाधिकाऱ्यांनी 38 राजीनामा आता पण आलेले आहेत आणि येणार त्या भूमिकेमध्ये आहे। ज्येष्ठ श्रेष्ठ तर बरेच आहेत।
संदेशजी, आपण तालुका प्रमुख होतात, आपण खालापूर तालुका प्रमुख होतात. मला एकंदरीत सांगा की आतापर्यंत आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावरती भरपूर टीका केल्यात, अत्यंत खालच्या पातळीवरती म्हणजे डीएनएच्या देखील टीका झालेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आता पुन्हा एकदा अनिकेत तटकरेंना थेट पाठिंबा देणं म्हणजे काय काय अर्थ काढावा? तो काय त्यांचा पक्षादेश वरून झाला, त्यामुळे याला ती काही युती होऊ शकली असती. त्यावेळेस देखील आपली महायुती होती. नगर परिषद निवडणुकीमध्ये देखील आपण स्वबळावरती लढलात. आपल्याकडून आपण जर पाहिलं तर कुलदीप शेंडे होते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून डॉक्टर सुनील पाटील होते. मग त्यावेळेस महायुती धर्म का नाही पाळला गेला? त्यावेळी त्यांनी आघाडी केली, परिवर्तन आघाडी, आणि त्या परिवर्तन आघाडीमध्ये यांनी ठाकरे गटाचे आता जे महायुतीच्या विरोधात आहेत त्यांना जवळ घेऊन आमच्याशी लढले आणि आम्ही भाजप सोबत होतो. आणि आम्ही आपण राजीनामा देताना हा प्रश्न विचारला नाहीत का की त्यावेळेची परिस्थिती काय आणि आताची परिस्थिती काय? मी विचारला, त्यावेळची परिस्थिती आमच्या सोबत होतो आम्ही सगळे. आता जे थोडंसं एक 15 दिवस महिना झाला की, आणि काय नाही, त्यावेळेस महायुती धर्म पाळायचा नव्हता का आणि आता विधान परिषदेला महायुती धर्म पाळायचा होता का, हा प्रश्न तुम्ही आमदारांना विचारलात का? नाही विचार, कारण तटकरे साहेबांचा मुलगा होता ना, आणि तटकरे साहेबांच्या मुलासाठी ही सगळी महायुती आहे, दुसरं काही नाहीये. त्यांच्या मुलासाठी हा आता आम्हाला असं वाटतंय की औरंगजेबची सुतारवाडीला तह झाला, ह्या याच्यावर ना पोस्ट आल्या लोकांच्या की राष्ट्रवादी महायुतीतून लढली आणि ती बिनविरोध जिंकली, परंतु आम्ही तहात हारलो का असं आम्हाला आता वाटायला लागलंय. हे डिवसण्याचं काम आहे. औरंगजेबचा काहीतरी मुद्दा तुम्ही सांगत होता. हा, म्हणजे तहात हारली शिवसेना, जे राष्ट्रवादी आपल्या कोकण मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी जिंकली, परंतु औरंगजेब सुतारवाडीच्या जे तहामध्ये आम्ही शिवसेना हारलो असं आता आम्हाला वाटायला लागले. कुठेतरी आपण जर बघितलं तर आपल्या पक्षातलेच आमदार महेंद्र दळवी जे आहेत या सर्व प्रक्रियेच्या विरोधामध्ये आहेत. त्यांचा देखील सुनील तटकरे यांना विरोध आहे आणि ते आता शिंदे सेनेकडे होते, पण आपण आता पदाचा राजीनामा दिलाय. मग एकंदरीत तुमचं पुढचं गणित कसं असेल? एक भूमिका असते पक्षाची, आपल्या प्रमुख नेत्याची, आणि ती भूमिका अशी असते की ठामपणे आपण त्या भूमिकेच्या सोबत असतो. आमदार महेंद्र तोरवे यांच्या भूमिकेशी आम्ही कायम राहिलो. जेव्हा त्यांच्यावर टीका होत राहिल्या तेव्हा 56 इंच 36 प्रमाणे आम्ही तालुका प्रमुख म्हणून मी समोर पुढे आलो, आणि मी त्यांच्या किचन कॅबिनेट मधला व्यक्ती आहे. त्यांच्या ह्या 3 आमदारांना काय त्रास झालाय ना तटकरेंकडनं, हा मी माझ्या डोळ्यात बघितलेला आहे आणि त्याला साक्षीदार मी आहे. आणि ज्याप्रमाणे ज्यांनी फॉर्म भरला, कोणी महेंद्र दळवींच्या मुलीने, आपले आमदार महेंद्र जुईकरांनी भरला आणि एक यांनी भरला, कोणी बरेचसे गोगोलनी भरले, भरला नाही. परंतु हे असताना तुम्ही 3 जण एकत्र होतात आणि आहात, तर मग 3 जण फॉर्म भरायला जायला पाहिजे किंवा तुम्ही 3 जण थांबायला पाहिजे. महेंद्र थोरवे आणि भरत गोगोले म्हणा गेले ना, महेंद्र थोरवे आणि उदय सामंत हे अनिकेत तटकरे यांचा फॉर्म भरायला होते, तेच फॉर्म भरायला गेले, परंतु महेंद्र दळवी गेले नाही. महेंद्र दळवी हा एकटा टायगर तटकरेंच्या विरुद्ध लढला, आणि आमची भूमिका होती की तटकरेंच्या विरुद्ध, राष्ट्रवादीच्या विरुद्ध आम्ही राहणार, आणि महेंद्र दळवी ज्या यांनी राहिले मी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही थांबलो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.